नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त असाल. सो आज बनवत आहे मी पालक पनीरची रेसिपी. ते बघताय. त्यासाठी मी एक जुडी पालक घेतलेली आहे. छानपैकी तिला निवडलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 2-3 वेळा पाण्याने तिला धुवून घेतले आणि त्यानंतर मी घेतलेले आहेत पनीरचे तुकडे. चला तुम्हाला दाखवते. ते बघताय, छान असे पनीरचे तुकडे मोठे मोठे कट करून घेतले. त्यानंतर घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, लसूण आणि 2 मिरच्या. त्या आता मला मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या आहेत. आणि ते बघताय, ही पालक जी आहे ती आता मला पाण्यामध्ये उकळवायला ठेवायची आहे. तर आता मी कढईमध्ये थोडंसं पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये ही पालक सगळी टाकलेली आहे आणि हिला 5 ते 7 मिनटं गॅसवर ठेवून उकळवून घ्यायचं आहे छानपैकी. सो आता मी ठेवून देते गॅसवर. सो आता गॅसवर पालक ठेवलेली आहे. 5 ते 7 मिनटं तिला उकळू द्यायचं आहे. थोडंसं हलवून व्यवस्थित आतले पानं वर करून घ्यायचं. तोपर्यंत आता मी हे जे कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची याची पेस्ट बनवून घेते. सो इथे बघताय, मी याची छानपैकी आता पेस्ट तयार केलेली आहे आणि इथे पालकला थोडं खाली वर करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे पानं शिजतील व्यवस्थित. इथे बघताय, आपली छानपैकी पालक उकळलेली आहे आणि आता मला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही पालक आता काढून आपल्याला गार पाण्यामध्ये घालायचं आहे. ते बघताय, मी छोट्या कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे. तर आता ही पालक त्यामध्ये टाकायची आहे मला काढून सगळी आणि छान थंड होऊ द्यायची आहे. तिथे बघता, थोडी थोडी करून मी थंड पाण्यामध्ये पालक घालून घेते. आता इथे बघू शकता, मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मला तेल घालायचं आहे. सो मी त्याच्यामध्ये आता 2 पळी तेल घालत आहे. तेल थोडंसं जास्त घालायचं आहे त्यामुळे. त्यानंतर त्याच्यामध्ये आता कांदा, टोमॅटो, लसूण आणि मिरचीची जी आपण पेस्ट केली होती ती घालायची आहे. सो आता ती पण घातलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मला मसाले घालायचे आहेत, ते तुम्हाला दाखवते. ते बघताय, मिरची पावडर आहे, पनीर मसाला आहे थोडासा, हळद आहे थोडीशी आणि गरम मसाला आहे थोडासा. सो हे मी मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये घालण्यासाठी. आणि आता इथे बघताय, मी मसाला छानपैकी शेकून घेत आहे. मसाला आपला कच्चा आहे त्यामुळे थोडंसं जास्त शेकून घ्यायचा आहे, कारण कांदा टोमॅटो हे भाजलं नव्हतं ना त्याच्यामुळे. आणि आता तो मसाला भाजतोय तोपर्यंत आपण इथे पालकची पेस्ट बनवून घेऊयात. जी पालक आपण उकळून थंड पाण्यामध्ये ठेवली होती ती पालक आता त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला. सो आता चला मी पेस्ट बनवते. तर ते बघताय, छानपैकी पालकची पेस्ट आपली तयार झालेली आहे, ते बघू शकताय. आणि आपला मसाला पण शेकलेला आहे छानपैकी कमी गॅसवर. इथे बघताय, आपला मसाला पण छानपैकी शेकलेला आहे. आता आपले जे मी तुम्हाला मसाले दाखवले आधी ते मसाले घालूयात. सो इथे बघू शकताय, मिरची पावडर, पनीर मसाला, गरम मसाला आणि हळद जी आहे ती घालायची आहे. आता सगळ्यात आधी हळद घालूयात, जेवढी लागते तेवढीच घालायची. त्यानंतर पनीर मसाला घालूयात आणि मग लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घालायचा आहे. आता हे मी मिक्स सोबतच घालून टाकते. सो आणि छानपैकी असं त्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, मसाल्यामध्ये. आणि मसाला छानपैकी परतला की त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ती पनीरची पेस्ट घालायची, पालकची पेस्ट घालायची आहे. सो इथे बघू शकता, मी पालक जे आपण त्याची पेस्ट बनवली होती ते घातलेले आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय. सो मी पाणी थोडंसं जास्तच घातलं आहे, कारण मला जास्त वेळ भाजीला उकळू द्यायचं आहे, कारण माझ्या मिस्टरांना जास्त वेळ भाजी उकळलेली आवडते त्यामुळे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छानपैकी भाजी उकळली की मग त्याच्यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे. सो इथे बघताय तुम्ही, माझी भाजी छानपैकी उकळली. तर बघा, कडा किती कमी, म्हणजे भाजी आटून आटून कमी झाली. अशी भाजी माझ्या मिस्टरांना आवडते त्यामुळे छान भाजी आटलेली आहे आणि उकळून छान कमी पण झाली आणि घट्ट झालेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण पनीर घातलेलं आहे, इथे बघू शकताय. आणि अजून 5 मिनटं थोडेसे उकळू द्यायचे आहे, म्हणजे पनीरमध्ये पण तो रस सगळा जातो त्यामुळे. मग आता इथे बघू शकताय, छानपैकी आपली पनीरची रेसिपी तयार झालेली आहे, पालक पनीरची रेसिपी. आणि आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि दुसऱ्या भांड्यामध्ये भाजी काढून घेऊयात. कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, बाय बाय.